प्रक्षेपित केली जाते त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. अगदी जबरदस्त यूट्यूब चॅनल आहे आणि त्या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण ते करत असतात. पंचांकडून ग्रीन सिग्नल येत आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. पहिला बॉल TPL सीझन 5 मधील. ओहो, पहिलाच बॉल जागा बनवून या ठिकाणी चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता कव्हर्स मध्ये. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. गोलंदाजी मार्कवर सुयश पाटील. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. पंकज स्ट्राइक एंडला. दुसरा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. तू पकडू की मी पकडू. तिघांनी हात वरती केले परंतु शॉर्ट ठरम्यानचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला. चेंडूवर पकड बनवली. कर्णधार पंकज शिलीमकर दुसऱ्या चेंडूवर सिल्वर डकचा शिकार होत आहे मैदानाच्या बाहेर. चैतन्य म्हात्रे याने टिपलेला हा सुंदर झेल. थर्ड प्रीमियर लीग मधील पहिला झेल पकडणारा चैतन्य म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतं. थर्ड पंचायत प्रीमियर लीग वीर दमदार आमदार यांच्या माध्यमातून थर्ड पंचायत प्रीमियर लीगचा हे जबरदस्त आयोजन. 5वं सीझन आहे आणि या 5व्या सीझन मधला पहिला सामना जिथे कार्तिक श्लोक 11 व्हाल संघ साईराज कन्स्ट्रक्शन या संघाच्या विरोधामध्ये या ठिकाणी खेळण्यासाठी उतरलाय आणि संघनायक दुसऱ्या चेंडूवर बाद झालाय. त्यामुळे साईराज कन्स्ट्रक्शन हा संघ यावेळी अडचणींचा सामना करतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये हा महत्वाचा विकेट मिळालाय. त्यामुळे कार्तिक श्लोक 11 व्हाल संघ या ठिकाणी थोडा अंशी कॉन्फिडंट पाहायला मिळतोय. फिल्डिंगची रचना या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी V शेप मध्ये लावलेली आहे. पाहूयात सुयशचा पुढील बॉल. हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. धाव बनवण्याचा कोणताही प्रयत्न पाहायला मिळालेला नाहीये. शाबीरभाई कुरेशी यांचं इथे आगमन झालेलं आहे. TPL मध्ये त्यांचं सुद्धा स्वागत आहे. या वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल. स्लोवर वन. अगदी स्तंभ टू स्तंभ यॉर्कर गोलंदाजी गोलंदाज सुयशच्या माध्यमातून पाहायला मिळते. पॉवर प्ले मध्ये स्वतः संघनायक यावेळेला गोलंदाजी मार्कवर आलाय आणि आतापर्यंत त्यांनी पहिल्या 4 बॉलमध्ये कोणतीच धाव खर्च केलेली नाही आहे. व्हॉट अ बॉलिंग. अमेझिंग पीस ऑफ वर्क. पण मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. सेट खेळलेला आहे. पंचांच्या डोक्यावरून खेळलाय परंतु क्षेत्ररक्षकाने कमालीचे एफर्ट लावलेत आणि प्रणवचे हे एफर्ट आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण 2 धावा वाचल्यात आणि वाचवल्यात सुद्धा. हे निश्चित करत असताना धावत संख्येत 2 ने जरूर वाढ झालेली आहे आणि खरं तर कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकांचा. आउटफील्ड मी तर म्हणेन थोडीशी स्लो आहे. त्यामुळे कर्णधार सुयश आणि अर्थातच कार्तिक श्लोक 11 व्हाल संघाला त्याचा निश्चितपणे फायदा होतोय. शेवटचा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला गिरकी घेणारा हा बॉल. क्षेत्ररक्षक अगदी आपले काटेकोरपणे जे भूमिका दिलेली आहे त्याचं पालन करतायत आणि पहिल्या षटकाची समाप्ती. पॉवर प्ले मध्ये धावा येणं फार गरजेचं आहे आणि त्या धावा आल्या नाहीयेत. त्यामुळे पहिल्या षटकाची जी परिस्थिती साईराज कन्स्ट्रक्शन या संघाची आहे की पहिल्या षटकामध्ये 2 धावा 1 विकेट अशा पद्धतीचं हे धावफलक आहे आणि या धावफलकावर चालत असताना आता मात्र 40 पर्यंत जर पोहोचायचं असेल तर 4 स्ट्रोक मोठे मारावेच लागतील आणि अशा वेळेला एक चांगला एंड ज्या एंडने वारा वाहतोय खूप चांगल्या पद्धतीने बॅटरला त्याचा फायदा होऊ शकतो. फक्त टाइम करणं गरजेचं आहे. एकच षटक पॉवर प्लेचं होतं कारण 4 षटकांचा मुकाबला आहे. निर्धारित 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं हाताळायचीच आहेत. जर हाताळली गेली नाही तर निश्चितपणे चौथ्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा प्लेयर मैदानाच्या अर्थातच 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल याची खबरदारी कर्णधाराने घ्यायची आहे. बोथ एंड.
पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा 1 विकेट अशा पद्धतीची परिस्थिती साईराज कन्स्ट्रक्शन या संघाची आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेला गोलंदाज नितिकेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली यावेळेला झेल पकडलाय. पुन्हा एकदा ही वाईट परिस्थिती साईराज कन्स्ट्रक्शन या संघाची आपल्याला पाहायला मिळते. 2 धावांवर 2 बळी गारद झाले. त्यामुळे ही अडचण दूर करण्यासाठी कोणता फलंदाज येणार, तो येण्यापूर्वी जाऊया डीजे मास्टर. डीजे नवीन त्याच्या फलंदाजासाठी शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग ॲज युजल तसेच राहणार आहेत. आणि त्यानंतर मिड विकेट 38 सर्कलमध्ये आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर 38 सर्कलमध्ये आहे. त्यानंतर आपण पाहतोय डीप पॉइंट सजवलेला आहे. त्याच वेळेला वाईडिश लॉंग ऑफ किंवा डीप एक्स्ट्रा कव्हर नाही म्हणणार आपण, वाईडिश लॉंग ऑफ म्हणूयात. लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आहे आणि डीप स्क्वेअर लेग आहे. सो डीप मिड विकेट आहे जो 38 सर्कलमध्ये त्याला थोडासा वाईड केलेला आहे. सफल होऊन मारण्याचा प्रयत्न, यावेळेला कपिल पाटीलने आल्या आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. मोठा फटका, त्यापासून मागील काही फलंदाज वंचित होते, त्यांना शॉट गवसत नव्हता, मोठे फटके मारायला मिळत नव्हते. आणि अशा वेळेला आल्या मैदानामध्ये ब्रँड इज ब्रँड करत पहिल्या चेंडूवर 4 धावा. रिव्हर्स, हा दुधारी तलवार, लागला तर मुरुम नाही तर माती. या मैदानावर सर्व काही आहे. मुरुम सुद्धा आहे, माती सुद्धा आहेत, दगडे सुद्धा आहेत, धोंडे सुद्धा आहेत, बरंच काही काय आहे. पलीकडे थोडंसं लांब गेलात की पाणी सुद्धा आहे, मासे सुद्धा आहेत, बऱ्याच गोष्टी या मैदानावर आहेत. पाहूयात एकंदरीत काय घडते. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल आणि या वेळेला बाहेरच्या दिशेला काटा बदलणारा, परंतु बॅटच्या किनाऱ्याला स्पर्श झालाय असं प्रथमदर्शी पाहायला मिळालं. कपिल पाटील या वेळेला पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारून तदनंतर थोड्या अंशी स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. आणि हा खराब बॉल त्याचा समाचार घेत असताना बॅटच्या अस्पष्ट कडेला चेंडू लागलाय आणि बॉल चाललाय विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये. फलंदाज बाद. अगदी TPL ही संकल्पना ज्या वेळेला अस्तित्वात आली तेव्हापासून शुभम कानमोरे अलिबाग तालुक्यातील उत्कृष्ट स्कोरर म्हणून ज्यांची ख्याती आहे, अगदी 5 सीझन अविरतपणे ही त्यांची भूमिका आहे. त्याच वेळेला समालोचनाची जबाबदारी आज मला इथे आमंत्रित केल्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्व आयोजकांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय. त्याच वेळेला आमचे RCF मधील परम मित्र योगेश दादा सुद्धा आहेत, अप्रेश दादा सुद्धा आमच्यासोबत जॉईन होणार आहे, त्यांचं सुद्धा समालोचन कक्षामध्ये मी मनपूर्वक स्वागत करतोय. तन्मेश बांदकर या वेळेला मैदानामध्ये येतोय. 6 ही धाव संख्या, 3 विकेटच्या पतनानंतर, परंतु या वेळेला गॅपमध्ये स्ट्रोक केला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पिछा करतात, डीप बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षकाने अडवलाय बॉल. फेकी तर झाले, परंतु 2 धावा क्षेत्ररक्षक वाचवू शकणार नाहीये. मी मगाशीच म्हटलं होतं की ज्या वेळेला या मैदानावर चेंडू मैदानावर घरंगळत राहते, आउटफील्ड स्लो आहे आणि त्या आउटफील्डचा फायदा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला निश्चितपणे पाहायला मिळतंय. शाबीर भाई कुरेशी यांचं सुद्धा इथे स्वागत असणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय तन्वेशने. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही होणार. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलक हालते राहते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 9 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. TPLचं हे जबरदस्त आयोजन आपण पाहतोय. मॉर्निंग ग्रुप थळ आयोजित ही वीर दमदार आमदार थळ प्रीमियर लीग, थळ अर्थातच थळ पंचायत प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे या पंचायतच्या हद्दीमध्ये असणारी जी सर्व गावे आहेत त्या सर्व गावांना एकत्रित आणून, त्या सर्व लोकांना, त्या सर्व खेळाडूंना एकत्रित आणून
आज पुन्हा एकदा म्हणजे लगातार 5 वेळा थर्ड पंचायत प्रीमियर लीगचं हे जबरदस्त आयोजन आपण पाहतोय. मैदान जरी बदललं असेल तरी थर्ड पंचायत प्रीमियर लीग मध्ये अगदी आपला चांगला परफॉर्मन्स करण्याची जी इच्छा सर्व खेळाडूंची आहे ती इच्छा मात्र तशीच आहे आणि मेहनत करावी लागेल. कारण पहिला सामना आहे, ही विकेट थोडीशी संभ्रमात टाकणारी आहे. कारण या विकेटवर रोलिंग झालेली चांगली आहे, परंतु जी माती जी वापरलेली आहे ती विशिष्ट पद्धतीची आहे, त्यामुळे ही कधी कधी गोलंदाजांना फायदा मिळून देईल ह्यात तीळ मात्र शंका नाहीये. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आलेला गोलंदाज पहिला चेंडूवर जो शॉर्ट ऑफ गुडलेन स्वरूपाचा बॉल टाकला, बॅकफुटला जाऊन पंच केला होता. पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होते. प्रणव गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या इनिंग मध्ये त्याने दुसरा झेल त्याने पकडला होता आणि स्ट्राइक एंडला आपण पाहतोय फलंदाज अभिराज पाटील आपल्या संघासाठी काय करतोय. फुल टॉस बॉल, मोठा फटका चाललाय वाऱ्याच्या वेगासह आणि वाऱ्याच्या लाटांवर स्वार होऊन मैदानाच्या बाहेर या सीझन मधील पहिला षटकार. क्षेत्ररक्षकाला कदाचित चकवा मिळाला असता. नाही, एक धाव मिळालेली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे गेलेली आहे. धावा झालेल्या आहेत त्या 17. कधी कधी क्रिकेटमध्ये असे अशुभ अंक आल्यानंतर कधी कधी काही खेळाडूंना त्याचा फायदा होता असं आपण म्हणतो, परंतु शुभ आणि अशुभ असं काही नसतं. मेहनतीवर विश्वास ठेवणं फार गरजेचं आणि अशा वेळेला एक अनऑर्थोडॉक्स किंवा नव्या पद्धतीचा स्ट्रोक या ठिकाणी मैदानामध्ये वापरण्याचा किंवा त्या स्ट्रोक सिलेक्शनचा अवलंब केला होता फलंदाज तन्मिश बांधकर याने, परंतु बॅट आणि बॉलचा संबंधच आलेला नाहीये आणि अशा वेळेला डॉट बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा प्रणव. विकेट आणि तलवार क्रीडांगण ज्या वेळेला आपण विचार करतो या मैदानावर वीर दमदार आमदार लीग सुद्धा होते आणि याच मैदानावर ही स्पर्धा खेळवण्याचा एक आगळा वेगळा उपक्रम मॉर्निंग ग्रुप थळ यांनी केलेला आहे. त्यांचं त्या उपक्रमाचं सुद्धा मी कौतुक करेन. यावेळेला ओव्हरपिच पद्धतीचा बॉल लॉंग ऑन क्षेत्रात खेळून काढलाय. ऑन ड्राईव्ह केलेला आहे. लॉफ्टेड फटका खेळला होता, पण तिथे सिंगल आलेली आहे. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे जाते. 1-1 2-2 धावा बनवत असताना, कारण या मैदानाचा किंवा या विकेटचा किंवा आत्ताच्या ज्या वातावरणाला अनुसरून जितक्या धावा होतील त्या सेकंड इनिंग मध्ये फार महत्वाच्या असणार आहेत. त्यामुळे गोळा करणं फार महत्वाचं आहे, तरच गोळा बेरीज होईल. आणि अशा वेळेला टाकलेला फुल टॉस बॉल वाऱ्याच्या वेगासह पुन्हा चाललाय सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. अभिराजच्या बॅट मधून आलेला हा दुसरा षटकार. कारण दरवर्षीप्रमाणे या वर्षीही या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहे. अलिबाग तालुक्यामध्ये असंख्य प्रीमियर लीग होतात. मोठ्या प्रीमियर लीग असल्यानंतरच कदाचित तिथे मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक ठेवली जाते, परंतु TPL ही अशी स्पर्धा आहे जी पंचायत मर्यादित स्पर्धा आहेत आणि या पंचायत मर्यादित स्पर्धेमध्ये निश्चितपणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाईक ठेवलेली आहे मॅन ऑफ द सिरीज साठी. कौतुक करावं लागेल आयोजकांचं. मॉर्निंग ग्रुप थळ या आयोजकांनी या सर्व ग्रुपने आयोजित केलेली ही स्पर्धा tenniscricket.in माध्यमातून प्रक्षेपित केली जाते. ही लाईव्ह प्रक्षेपित केली जाते. त्यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. आणि जाऊयात मैदानामध्ये जिथे 24 ही धावसंख्या आहे, 3 विकेटचं पतन झालेलं आहे आणि अशा वेळेला शंतनू पेडणेकर गोलंदाजी मार्कवर आलेला आहे. स्लॉग ओव्हर टाकण्यासाठी शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी आलेला आहे.
नेक्स्ट मॅच इन बिटवीन. आहा, स्लोवर वन. ओके, गोलंदाजाच्या ऍक्शनवर पंचांनी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय की ही ऍक्शन फेअर आहे की नाही. एव्हरीथिंग इज फेअर, लव अँड वॉर. परंतु जेपी पॅनल म्हणतंय की नाही, ऍक्शन चुकीची असेल तर मात्र तुम्हाला दंड ठोठावला जाणार आहे. सो जय पवार पंच, जे की नामवंत पंच, ज्यांचा पॅनल संपूर्ण भारतामध्ये टेनिस क्रिकेटच्या मॅचेससाठी अगदी प्रचलित आहे, फेमस आहे, नामचित आहे, ते सर्वे सर्व जय पवार सर इथे टेक्निकल चेक करतायत की एक्झॅक्टली ऍक्शन काय आहे. परंतु मी कॉल करतोय शाबीर 11 थळ विरुद्ध निटको वॉरियर्स, अर्थातच शाबीर भाई कुरेशी यांचा संघ विरुद्ध रवी पाटील तुमचा संघ असणार आहे. सो डेफिनेटली दोन्ही संघाच्या संघनायकांनी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, हां येस, टॉस बॉक्समध्ये उपस्थित व्हायचं आहे. इट्स अ नो बॉल. आणि आयोजकांनी जो नियम बनवलेला आहे, जर अपवादात्मक गोलंदाज आढळला तर त्या गोलंदाजावर बंदी तर या स्पर्धेमध्ये येईल, पण 2 धावा एक्स्ट्रा सुद्धा प्रतिस्पर्धी संघाला दिल्या जातील. सो 24 मध्ये 2 ऍड करूयात, 3 ऍड करूयात, कारण हा नो बॉल सुद्धा असणार आहे. सो 27 धावा. ओ, ये क्या हुआ. आता भाईजान असते तर म्हणाले असते की मोये मोये. हा बॉल फ्री हिटचा असणार आहे. सो डेफिनेटली आता पाहूयात स्ट्राईक एंडला असणारा फलंदाज तन्मेश बांदकर या फ्री हिटचा सामना कशा पद्धतीने करतोय. हेमंत फुल टॉस, ओ हो, यॉर्कर बनवलाय. आणि या वेळेला स्ट्राईक एंडला अभिराज धावत गेला, कारण मागील ओव्हरमध्ये त्याने 2 षटकार ठोठावले होते. अशी स्ट्राईक रोटेशन नाही आहे. सो चला तन्वेश, तुम्ही स्ट्राईक एंडवर राहणार आहात. अभिराज, तुम्ही नॉन स्ट्राईक एंडवरच राहणार आहात. बॅटला स्पर्श होणं गरजेचं आहे, तरच आणि तरच स्ट्राईक रोटेट केली जाणार आहे. या गोष्टींची सुद्धा खबरदारी घ्यायची आहे. ही प्रीमियर लीग सर्वांची आवडती प्रीमियर लीग, दमदार, अर्थातच दमदार प्रीमियर लीग आहे, TPL आहे. 27 धावसंख्या, कारण 24 धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर होती, नो बॉल, आणि त्यावर अतिरिक्त 2 धावा. आहा, दांडी गुल होते फलंदाजाची. तन्वेश या वेळेला मैदानाच्या बाहेर जाणार, कारण त्रिफळ आच्छित झालेला आहे. गोलंदाज हेमंत घरचं कौतुक करावं लागेल. फलंदाज बाद. कधी होते संकट आल्यानंतर. एक इन्सिडेंट किंवा एक इंटरव्ह्यू वाचला होता विश्वास नांगरे पाटील सरांचा, की ज्या इंटरव्ह्यू मध्ये त्या 3 लोकांनी एक मर्डर केला होता आणि 54 किलोमीटर ते धावले होते नॉनस्टॉप, 1 तास 34 का 35 मिनिटांमध्ये. आणि त्यांच्या शोध मोहिमेमध्ये विश्वास नांगरे पाटील सर होते, आणि त्यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की हे असे खेळाडू जर 54 किलोमीटर एवढ्या कमी वेळामध्ये धावत असतील तर त्यांनी ऑलिम्पिकमध्ये गेलं पाहिजे. चुकीचं वरतं, हो, बॅक टू द बॉलर खेळला होता. वाईड स्लॉंग, आपला क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे. कधी कधी अशा पद्धतीच्या गोष्टी सुद्धा तुम्हाला तुमच्या गुणांची जाणीव करून देतात. त्यामुळे चुकीच्या मार्गाला जाऊ नका. कमी वयामध्ये किंवा 16-17 वर्षामध्ये, 16वं वरीस धोक्याचं असं म्हणतात, पण त्या वयामध्ये खरं तरच घडण्याचं वय असतं, आणि त्या घडण्याच्या वयामध्ये तुम्ही चांगले गुण आत्मसात करणं हे फार गरजेचं आहे. एका धावेच्या मदतीने निश्चितपणे धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या आहेत त्या 28 धावा. स्ट्राईक एंडला अभिराज पाहायला मिळतोय. फायनली त्याला स्ट्राईक मिळालेली आहे. हेमंतने ओव्हर पिच टाकलाय, ओव्हर द मिड विकेट, चाललाय बॉल हवाई सफरवर. 6 रन के साथ स्कोर कार्ड को आगे बढ़ा रहे हैं.
महत्वाची विकेट मिळवली तर सुजित पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आणि षटकार हॅट्रिक पूर्ण झाली तर 1000 रुपये. मोठा फटका, बॉल आकाशामध्ये, उंची जास्त लांबी कमी, लॉंगापोरून क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फलंदाज अभिराज इज गॉन. सुजित पाटील यांनी लावलेलं 500 रुपयाचं बक्षीस या वेळेला हेमंत घरत यांनी जिंकलेलं आहे. अभिराज चा अभाव पाहायला मिळाला आणि अशा वेळेला झेलबाद होऊन माघारी परतला अभिराज. परंतु 3 षटकारांमुळे धावसंख्या अगदी उंचावलेली आपल्याला पाहायला मिळते, हे तितकंच खरं आहे. आणि अशा वेळेला मयूर रामनाथकर या वेळेला शेवटचे काही चेंडू फेस करण्यासाठी आलेला आहे. गोलंदाजी मार्कर हेमंत. ओहो, जबरदस्त गतीचा बॉल आणि इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय या चौथ्या षटकाची सुद्धा समाप्ती झालेली आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत त्या अर्थातच 34 धावा जिंकण्यासाठी 35 धावांचं आव्हान असणार आहे. 35 रन्स नीड टू विन. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी परिवर्तन करतोय, योगेशजी ना मी इन्व्हाइट करतोय द्वितीय सत्रासाठी. पण मॅच क्रमांक 2 शाबीर 11 थळ विरुद्ध निटको वॉरियर्स या 2 संघाच्या संघनायकांना मी अगदी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इन्व्हाइट करतोय. येस, ओव्हर टू युअर डीजे नवीन. आपण पाहतोय चालू असलेला हा सामना कार्तिक श्लोक 11 भाल विरुद्ध साईराज कन्स्ट्रक्शन वायशे या 2 संघांमध्ये. हल 14 विद्या 64 कलेचे अधिष्ठायी गणराया चरणी नतमस्तक होऊन अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे आज हुतात्मा दिन आहे. 30 जानेवारी ही तारीख हुतात्मा दिवस. जे भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी जे हुतात्मे झालेत त्यांच्यासाठी आणि सीमेवर लढताना जे शहीद झालेत जवान त्यांच्यासाठी हा हुतात्मा दिवस पाळला जातो. त्यांना मानाचा मुजरा करतोय आणि शेतकरी राजाला मानाचा मुजरा करतोय आणि आईवडिलांनी नतमस्तक होऊन आजच्या या TPL 2026 पर्व 5वे या पर्वाच्या सूत्रसंचालनामध्ये मी योगेश पाटील आलेल्या सर्व खेळाडूंचे आणि क्रिकेट चाहत्यांचे मनपूर्वक स्वागत करतोय. हल चेक. योगेश दादा थोडंसं थांबवतोय. मॅच क्रमांक 2 आपल्या समोर येते, निटको वॉरियर्स विरुद्ध शाबीर 11 थळ. आणि भाई तुम्हाला मी विनंती करतोय या दुसऱ्या सामन्याचा तुम्ही नाणेफेकी करायची आहे. हेड कॉल केलाय आणि टेल आलेले, सो फक्त डिसिजन सांगायचं आहे. फील्डिंग क्षेत्ररक्षण. सो निटको वॉरियर्स या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स योगेश दादा. धन्यवाद कपिल सर. आपण पाहतोय चालू असलेला हा सामना थल प्रीमियर लीग 2026 पर्व 5वे या 5व्या तर आदरणीय सन्माननीय आपल्या विनंतीला मान देऊन हनीफ कुरेशी सर हजर आहेत. मी विकी ठाकूर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना हा हनीफभाई कुरेशी यांचं स्वागत करण्याची विनंती मी आयोजकांच्या माध्यमातून करतोय. सन्माननीय रज्जात कुरेशी सर तुम्हाला विनंती करतोय, मुख्य अतिथी कक्षामध्ये तुम्ही स्थान बनवायचं आहे. त्याच वेळेला शाबीरभाई कुरेशी, सन्माननीय संजयजी घरत आणि सन्माननीय राकेश दादा चव्हाण
तुम्हाला आम्ही मुख्य मंचावर इन्व्हाइट करतोय आणि या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे. सन्मान चिन्ह आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सर्व मान्यवरांचे या ठिकाणी स्वागत केले जाते. स्वागत असणार आहे. असंच या स्पर्धेवर आणि या आयोजकांवर प्रेम राहू द्यात हीच आयोजकांच्या माध्यमातून एक विनंती असणार आहे. रजक भाई तुम्ही सुद्धा यायचं आहे. शाबीर भाई त्याच वेळेला राकेशजी चव्हाण अर्थातच एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी नवतरुणांच्या साथीने 40+ खेळाडूंना सुद्धा एक वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि त्यांचं स्वागत आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू. त्याच वेळेला मंचावर उपस्थित असणारे संजय घरत यांचं स्वागत करण्याची विनंती सुद्धा आयोजकांना करतोय. संजय घरत. त्यानंतर शाबीरभाई कुरेशी तुमचं सुद्धा या स्पर्धेमध्ये स्वागत असणार आहे. त्यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती मी आयोजकांना करतोय. तर मनीष हा बाद होऊन परततोय, तंबूच्या आश्रयाला जातोय, जिथे एक धावफलकर लागलेली आहे आणि एक बाद एक धावसंख्या कार्तिक श्लोक 11 भारत आपण पाहतोय, जिथे 35 धावांच्या लक्ष्याचं पाठलाग करताना आपण पाहतोय हा संघ कुठेतरी अडचणीत येतोय. दुसऱ्या चेंडूवर मनीषची विकेट गेलेली आहे, त्रिफला उद्ध्वस्त झालेला आहे. गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाज मार्कवर आहे तन्मेश बानकर. तन्मेश बानकरचा सामना करेल नितिकेश पाटील. नितिकेशच्या सुरेखाचा मारलेला चेंडू आपण पाहतोय, पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा येथे घेताना पाहतोय आणि येथे 4 धावांसाठी हा फटका गेलेला आहे. नितिकेशच्या बॅटमधून हा येतो एक झणझणीत खणखणीत चौकार.
गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज तन्मेश बानकर कोण सज्ज होतोय नितिकेशसाठी. पुन्हा एकदा सुंदर असा मारलेला चेंडू, तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण होणार. एक धाव पूर्ण करतोय, एकाच धावेने ते समाधान मान लागतोय ते नितिकेश याला. एका धावेने संघाची धावसंख्यानं पाहिली तर धावसंख्या धावफलकावर लागते 6 धावा. एक बाद 6 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. जिथे 35 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे तो कार्तिक श्लोक 11 भाल संघाला 6 धावा. आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 6 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आपण पाहतोय हाताळताना तन्मेश बानकर. सुंदर असा मारलेला आपण चेंडू येतोय ते मात्र सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि 4 धावाने संघाची धावसंख्या पाहिली तर 10 धावा धावफलकावर लागल्या जातात. दिजेला एक सुवर्ण संधी येते. भीमर स्वरूपातला नो पडलेला आहे. फ्री हिट असणार आहे. सुवर्णसंधी किरण लट आता एकविरा थळमधून खेळताना आपण त्याला नेहमी पाहतोय. सुंदर अशी त्याच्या हातामध्ये काळा आहे आणि आता मात्र पुरेपूर फसवलेला आहे. यष्टीरक्षकाने काम आपलं चोख बजावलेलं आहे. इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या आपण पाहिली तर 11वर स्थिरावलेली आहे. जिथे 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालेल्या पहिल्या षटकातील आपण पाहतोय. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक हाताळताना तन्मेश बानकर. साईराज कन्स्ट्रक्शन वायशेत या संघाकडून पुन्हा एकदा तन्मेश बानकर. नरसा मारलेला तेवढंच अगदी मैदानाला अगदी घासून चाललेला चेंडू आपण पाहतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षण येतोय फेल्ड करतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतोय किरण लट आणि एका धावेने पाहिलं तर 12 धावा धावफलकावर लागल्या जातात. जिथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय 35 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय कार्तिक श्लोक 11 भाल संघ. तर आदरणीय सन्माननीय आपण पाहतोय बाळकृष्ण मेस्त्री थळ जाळमाळा हे सुद्धा मंचावर उपस्थित आहेत. मी नागेश साहेबा यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. आदरणीय सन्माननीय बाळकृष्ण मेस्त्री सर थळ जाळमाळा हे उपस्थित आहेत मंचावर. तर मी आदरणीय सन्माननीय नागेश साहेबा यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. 12 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनही 18 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 23 धावांची गरज असणार आहे. 18 चेंडू आणि 23 धावा. माझ्या समवेत आपण पाहतोय चांगले असे स्कोरर आपण पाहतोय शुभम कानमोरे सर. नेहमीच आपण त्यांना पाहतोय सुंदर असं त्यांचं स्कोरिंग असतं. आमच्यापर्यंत अपडेट पुरेपूर पोचवत असतात. किती चेंडू डॉट झालेत, किती वाईट पडलेत, पुरेपूर त्यांच्याकडं अगदी माहिती असते. त्याच समयेत माझ्या समवेत अप्रेश खोतसुद्धा आता जॉईन झालेले आहेत समालोचन कक्षानं. त्याचप्रमाणे कपिल ठाकूर सरसुद्धा माझ्या समवेत आहेत. समालोचन असते आज दिवसभराच्या दिवसामध्ये आम्ही तिघं इथे असणार आहोत. तर नवीन गोलंदाज येतोय कपिल पाटील. आपण इथे टायमिंग लावलेलं आहे. 3 षटकं आपल्याला 15 मिनिटात आटपायची आहेत. याची नोंद घ्यायची आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने. कपिल पाटील तो नितिकेश किरण लट सुंदर असा मारलेला चेंडू आपण पाहतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षण येतोय
एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेत ते प्रयत्न होतोय. काहीसं खराब असं क्षेत्ररक्षण होतोय. 2च धावा मिळणार आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्या पाहिली धावफलकावर लागते. 14 धावा धावफलकावर लागल्या जातात. कपिल पाटीलच्या पहिल्या चेंडूवर अगदी बॅटची कडा घेऊन अगदी सुंदर असा मारलेला चेंडू आपण पाहतोय, जिथे पुन्हा एकदा कपिल गोलंदाजी मार्कवर कपिल तयार होतोय. त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल किरण लट. किरण लट च्या बॅटमधून आपण आतापर्यंत पाहिलं तर एक चौकार आलेला आहे. नो चेंडू आहे. पंचांचा इशारा आलेला आहे. नो चेंडू आणि फ्री हिट असणार आहे. बिमरच्या स्वरूपात आपण पाहतोय पंचाने नो घोषित केलेला आहे. एक धाव मिळणार आहे. फ्री हिट सुद्धा असणार आहे. किरणसाठी एक सुवर्ण संधी असणार आहे. ह्या फ्री हिटचा किरण आपल्या संघासाठी कशा प्रकारे फायदा करून घेतोय, कारण फ्री हिटमध्ये मारलेला फटका आपण पाहणार आहोत. आता कपिल गोलंदाजी मार्कवर आहे आणि त्याच्या गोलंदाजीचा सामना करणार आहे किरण लट. कपिल टू किरण लट हा सामना मैदानामध्ये रंगताना आपण पाहतोय. सुंदर असा मारलेला चेंडू पाहतोय. फ्री हिटचा चेंडू जोपर्यंत क्षेत्ररक्षण येतोय, चेंडू अडवतोय, फेकी करतोय, तेव्हापर्यंत किरण आपली स्ट्राईक मात्र चेंज करतोय. इथे एक एक दुःखी दे धावा घेण्यात यशस्वी होतोय, कारण धावांचं लक्ष पाहिलं तर छोटं आहे, परंतु अशा वेळेला स्ट्राईक चेंज करणं महत्त्वाचं असणार आहे. मोठे फटके ज्यावेळी येत नाहीत त्यावेळी एक एक दोन दोन धावसुद्धा घेणं गरजेचं असतं आणि ते करताना कार्तिक श्लोक 11 संघ आपण पाहतोय मैदानामध्ये. हो, सुरेख असा चेंडू, उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू सुरेख असा टाकलेला होता. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या आपण पाहिली तर 16 धावांवर स्थिरावलेली आहे. अजूनही पाहिलं तर 19 धावांची गरज असणार आहे. बॅटची काढा आणि येथे मात्र फलंदाज आणि बाद होतोय नीती. चेंडू आता पाहतोय समालोचन कक्षाला मानवंदना देणार आपण पाहतोय. 4 धावाने येते. दिसतोय तिथेच तो संधी घेतोय. कपिलच्या गोलंदाजीला पुरेपूर हेरून आहे तो. पुन्हा एकदा सुरेख असा मारलेला चेंडू पाहतोय आपण पाहतोय कव्हरला. तोपर्यंत क्षेत्ररक्षक चेकतोय, फेकी करतोय, तेव्हापर्यंत एक धाव पूर्ण करतोय. एका धावेने संघाची धावसंख्या पाहिली तर 21 धावा धावफलकावर लागल्या जातात, जिथे 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. येणारे 12 चेंडू आणि 14 धावा. काहीसा कार्तिक श्लोक 11 भा संघाकडे सामना झुकतोय, कारण आता येणारे 12 चेंडू आहेत. 12 चेंडूंमध्ये 21 धावा जमवलेल्या आहेत. येणारे 12 चेंडूंमध्ये फक्त 14 धावांची गरज असणार आहे. अजूनही एकही षटकार आला नाही. षटकारासाठी सुजित पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तर अंकुश पाटील याने जर झेल पकडला तर परममित्र सुजित पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे अंकुशसाठी सुद्धा.
गेल्या वर्षी सुद्धा आपण पाहिलं मॉर्निंग क्रिकेट क्लबने जी आयोजन केलं होतं, सुरेख असं आयोजन होतं. बाईक गेल्या वर्षी सुद्धा बाईक होती, या वर्षी सुद्धा बाईक आहे. तर पाठबळ नक्कीच आदरणीय दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांचं पाठबळ त्यांच्या पाठीशी नेहमीच आहे. परंतु पाठबळ असलं तरी आयोजन महत्त्वाचं आहे आणि आयोजनाच्या भूमिका आपण ज्यावेळी त्यांना पाहतो, आज त्याने जी त्यांची मेहनत आहे, ही मेहनत या मैदानावर दिसते आणि ह्या पहिल्या मॅचमध्ये आपण पाहतोय हे मैदान अगदी त्याने सुसज्ज असं मैदान बनवलेलं आहे. जिथे मैदान काही खराब होतं, गवत होतं, खेळपट्टी अगदी बनवली, सुसज्ज अशी खेळपट्टी बनवलेली आहे. फलंदाजांना उपयुक्त अशी खेळपट्टी बनवलेली आहे. पंकज शिलेमकर याचा पहिलाचा चेंडू आपण पाहतोय, एक धाव घेण्यात यशस्वी होतोय. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 22 धावा धावफलकावर लागले जातात. दुसरा चेंडू घेऊन येतोय पंकज शिलीमकर, त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल किरण लट. पंकज शिलीमकर टू किरण लट हा सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा कोणतीही जोखीम उचलत नाहीयेत फलंदाज आपण पाहतोय, जे आहे ते एक एक दोन दोन धावांचा एक एक धाव घेतोय. एक धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर लागते ती 23 धावा धावफलकावर लागल्या. तर अजूनही आपण पाहिलं तर 10 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि 12 धावांची गरज आहे. कोणताही धोका पत्करत नाहीयेत. चांगले क्रिकेटचा नमुना आपण पाहतोय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक नाही, सेफ आहे. एक धाव पूर्ण केली जाते. एकाच धावेवर येते समाधान होतं. एका धावेने एक एक धाव घेतली जाते. पंकज शिलीमकर खरोखर सुंदर असा गोलंदाज आहे. त्यामुळे 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतो. 3 चेंडूंमध्ये 3 धावा तो खर्च करतोय. सुरेख अशी गोलंदाजी करतोय पंकज शिलीमकर. अंकुश पाटील याने जी कर्णधाराची जबाबदारी आपल्या खांद्यावर का दिली हे दाखवून देतोय की ह्या गोलंदाजी करताना जरी मी फलंदाजीमध्ये अपयशी ठरलो तरी मी गोलंदाजीमध्ये प्रभुत्व गाजवणार. पहिले 3 चेंडूंवर तर प्रभुत्व गाजवलेलं आहे. पुन्हा एकदा चौथा चेंडू आपण पाहतोय. अंकुश पाटील स्वतः संघ मालक आहेत. सुरेख असा चेंडू तिथे फील्ड केलेला आहे. एकच धाव मिळणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पाहिली तर 25 धावा धावफलकावर लागल्या जातात. अजूनही मोठा फटका मारलेला आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि सुरेख असा झेल घेतोय आणि येथे मात्र स्वेजची खेळी मात्र संपुष्टात येते. होतोय नक्कीच DJ नवीन. त्याचप्रमाणे आपण घरी बसल्या लाईव्ह पाहत आहात. tenniscricket.in या लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहत आहात घरी बसल्यासुद्धा आणि घरी बसलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा या पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र फसतोय प्रणव. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होतोय. डीजेला एक सुवर्ण संधी देते. 0 मध्ये बाद होऊन परततोय. सहा चेंडू आणि 10 धावांची गरज. 6 चेंडू आणि 10 धावा. मॅच 12 चेंडू 14ची मॅच होते आणि पंकज शिलीमकर नक्कीच त्याने जे संघ मालकाने माझ्या खांद्यावर जी कर्णधाराची जबाबदारी दिली ती पुरेपूर पेलताना जरी मी फलंदाजीमध्ये अपयशी ठरलो तरी मी गोलंदाजीमध्ये माझे काम अचूक करणार आहे. आणि त्याने फक्त 4 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाज बाद करण्यात तो यशस्वी झाला आहे. सुरेख अशी गोलंदाजी केलेली आहे ती पंकज शिलीमकर याने. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 10 धावांची गरज असणार आहे. जिथे किरण लट आणि हेमंत घरत ही दोन्ही मैदानामध्ये आहे.
किरण लट नक्कीच आपण पाहिलं तर एक चौकाराच्या साहाय्याने किरण लट खेळतोय, 11 धावांवर वैयक्तिक खेळतोय, सुरेख अशी फलंदाजी करतोय. एक साईड पुरेपूर टिकून ठेवलेली आहे, आपल्या खांद्यावर त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे आणि जी संघ मालक कर्णधाराने आपल्याला का आपल्या टीममध्ये घेतलंय हे आता मात्र किरण लट आणि गोलंदाज आपण पाहतोय ध्रुव पाटील. ध्रुव पाटील टू किरण लट हा सामना. पहिलाच चेंडू, मोठा प्रहार, चेंडूला धरला जातोय सीमारेषेच्या बाहेर. गगनभेदी गगनचुंबी एक षटकार येतो. 6 धावाने संघाची धावसंख्या म्हणून पाहतोय धावफलकावर लागते 31 धावा धावफलकावर लागल्या जातात. डीजेला एक सुवर्ण संधी. टॅलेंट आहे तर एका साईडला अनुभव आहे. किरण लट हा अनुभवी खेळाडू आहे, एकविरा संघाचा खेळाडू. आज कार्तिक श्लोक 11 भाग संघामधून खेळताना पाहतोय. पहिल्याच चेंडूवर ध्रुव पाटीलच्या चेंडूवर तो हल्ला बोल करतोय आणि चेंडूला नक्कीच सीमारेषेच्या बाहेर धाडण्यात तो यशस्वी झालेला आहे. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतो नवीन चेंडू द्यायचा आहे. राके विकी 4 धावांची गरज असणार आहे. 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी असणार आहे आणि 4 धावांची गरज. किरण लट आपल्यासाठी सुजित पाटीलने लावलेले 500 रुपयाचं पारितोषिक माझ्यापर्यंत जमा झालेलं आहे. मगाचं त्याने ते ऑनलाईन केलेलं आहे हेमंतचं. आता मात्र 500 रुपये ते जमा झालेले आहेत. नवीन चेंडू आपण कोणत्याही परिस्थितीत गेला तरी नवीन चेंडू घेणार आहे, त्याची नोंद घ्यायची आहे. पाच चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. एक पहिल्याच चेंडूवर आपले इरादे पक्के केलेले आहेत किरण लट याने. ध्रुव पाटील याच्या पहिल्या चेंडूवर एक षटकार आलेला आहे. चला पंच सामना पुन्हा एकदा चेंडू सुरेख असा मारायला जोपर्यंत क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. एक धाव पूर्ण केली जाते. एकाच धावेने ते समाधान. एका धावेने संघाची धावसंख्या पाहिली धावफलकावर लागते 32 धावा धावफलकावर लागल्या जातात. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 3 धावांची गरज. 4 चेंडू आणि 3 धावा. ध्रुव पाटीलच्या खांद्यावर आता ध्रुव पाटील कशा प्रकारे गोलंदाजी करतो. हेमंत घरत पहिलाच चेंडू असेल. हेमंत घरत कशा प्रकारे सामना करतोय ध्रुव पाटीलच्या गोलंदाजीचा. एक धाव पूर्ण केले तर एका धावेने संघाची धावसंख्या पाहिली ते 30 धावा. 33 धावा धावफलकावर लागल्या जातात. अजूनही 2 धावांची गरज असणार आहे, जिथे 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि 2 धावांची गरज. 3 चेंडू आणि 2 धावा जिंकण्यासाठी आपण पाहतोय. ध्रुव पाटील याचा पुढील चेंडू सामना करेल किरण लट. ध्रुव पाटील तो किरण लट, जिथे 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी असणार आहे आणि जिंकण्यासाठी पाहिलं तर 2 धावांची गरज. 3 चेंडू 2 धावा. एक धाव पूर्ण करतोय आणि येथे मात्र चौकार जातोय. 4 धावाने संघाची धावसंख्या इथे विजयी होतोय. कार्तिक 11 श्लोक संघ विजय होतोय. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आदरणीय सन्मान्य डॉक्टर राजाराम हुलवान हे सुद्धा मंचावर उपस्थित आहेत. मी नागेश साहेबा यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. नागेश साहेबा आपल्याला विनंती करतोय. आदरणीय सन्मान्य डॉक्टर राजाराम हुलवान सर आपल्या मंचावर उपस्थित आहेत, मंचाची शोभा वाढवत आहेत. त्यांचा यथोचित सन्मान करावा. त्याचप्रमाणे